त्यांची एक रचना, फक्त एक रचना म्हणजे पाण्याच्या थेंबासारखी असते. कधी ती दवबिंदूसारखी सकाळ प्रसन्न करून जाणारी असते, तर कधी ती आळवावरच्या पाण्यासारखे मनात नाना विभ्रम निर्माण करणारी असते. काही रचना आपल्या डोळ्यांमध्ये पाणी आणतात, तर काही शिंपल्यांमधल्या एखाद्या मौल्यवान मोत्यासारखं आपल्याकडे बघून हसतात. साहिर लुधियानवी असे गीतकार आहेत, गुरुदत्तच्या बाजीमधून ते बाजीगर आहे ते त्यांनी केव्हाच सिद्ध केलं होतं. गाण्याच्या यशामध्ये सूर आणि संगीत याच्यापेक्षा शब्द जास्त महत्त्वाचे आहेत असं साहिर साहेबांना नेहमी वाटायचं. त्यामुळेच सचिनदा बर्मन यांच्याबरोबर त्यांचे मधुर संबंध संपुष्टात आले. प्यासाच्या यशामध्ये सचिनदा यांच्या संगीतापेक्षा जास्त प्यास कोणी जागवली असेल तर माझ्या शब्दांनी, असं त्यांना वाटायचं. आणि त्यामुळे लताला जितकं मानधन मिळतं त्यापेक्षा ₹1 आम्हाला जास्त मिळाला पाहिजे, या हट्टामुळे हे रामायण घडलं. पण हे साहिर लुधियानवी, ज्यांच्यामुळे ऑल इंडिया रेडिओला एखादं गाणं वाजण्यापूर्वी गायक गायिका संगीतकार यांच्या बरोबरीने गीतकाराचंही नाव घोषित करण्याची प्रथा सुरू झाली, ते साहिर लुधियानवी. गाणं मजेशीर असलं की गीतकारांना भलताच ऊटपटांग शब्द लिहिण्याचा मोह येतो. असा मोह साहिर साहेबांनाही झाला, पण त्यांनी तो मोह आवरला. आणि अशा सिच्युएशनमध्ये सुद्धा यमक हराम झाले नाहीत, तर खाल्लेल्या नमकाला जागले. त्यांनी गेयता कशी शाबूत ठेवली बघा. प्यासामधलं गाणं आहे, नौकर हो या मालिक, लीडर हो या पब्लिक, अपने आगे सभी झुके हैं, क्या राजा क्या सैनिक, है ना. आणि म्हणूनच मला वाटतं की जला दो उसे, फूंक डालो ये दुनिया, मेरे सामने से हटा दो ये दुनिया, असं लिहिणारे साहिर इतकं मुलायम, इतकं मृदू, इतकं तरलतम लिहितात की सांगतात अभी न जाओ छोडकर कि दिल अभी भरा नहीं. जयदेवजींची अप्रतिम रचना आपण ऐकूया. अभी न जाओ छोड़कर के दिल अभी भरा नहीं. अभी ना जाओ छोड़कर के दिल अभी भरा नहीं. अभी अभी तो आई हो, अभी अभी तो, अभी अभी तो आई हो, बहार बन के छाई हो. हवा जरा महक तो ले, नजर जरा बहक तो ले, ये शाम ढल तो ले जरा, ये शाम ढल तो ले जरा, ये दिल संभल तो ले जरा. मैं थोड़ी देर जी तो लूं, नशे के घूंट पी तो लूं, नशे के घूंट पी तो लूं. अभी तो कुछ कहा नहीं, अभी तो कुछ सुना नहीं. अभी ना जाओ छोड़कर के दिल अभी भरा नहीं. सितारे झिलमिलाते, सितारे झिलमिलाते,
किती वेळा ऐकलं तरी मला कमाली वाटते. हाच तो धनंजय मस्कर जो माझे माहेर पंढरी पण गाऊ शकतो आणि दिल अभी भरा नाही पण गाऊ शकतो. खरंच दिल अभी भरा नाही. अजून एक वन्स मोर घेऊया. अधूरी आस छोड़ के, अधूरी प्यास छोड़ के, जो रोज यूं ही जाओगी तो किस तरह निभाओगी कि जिंदगी की राह में, जवां दिलों की चाह में कई मकाम आएंगे जो हमको आजमाएंगे. बुरा ना मानो बात का, ये प्यार है गिला नहीं. यही कहोगे तुम सदा कि दिल अभी भरा नहीं. दिल अभी भरा नहीं. नहीं 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 नहीं. मला असं वाटतं की तुमची जी दाद आहे ना, दिलखुलास दाद, हाच खरा तर प्राणवायू आहे. कारण अशा क्षणांची बेरीज म्हणजेच आयुष्य. बाकी सगळं म्हणजे जगरहाट नुसतं. 8-18, 9-13 आणि आयुष्याचे 3-13मध्ये. कारण कसं आहे, पूर्वी असं म्हणायचं की सूर्य हा डोंगरा आडून वगैरे उगवायचा आणि समुद्रकिनारी कुठेतरी मावळायचा. आजकाल सूर्य टॉवर आडून उगवतो कसा बसा आणि फ्लायओव्हर खाली मावळत असतो. म्हणजे दिवस संपून गेला तरी राबतच असतात आपले हात. बडवतोय लॅपटॉप, करतोय काम, वर्क फॉरेवर फ्रॉम होम. दिवस संपून गेला तरी राबतच असतात आपले हात. आपल्यासाठी कुठचा हो दिवस, आपल्यासाठी अर्धीच रात. अर्धी रातसुद्धा सरून जाते छताकडे बघताना आणि सूर्य उगवून येतो जरा डोळा लागताना. अशी अवस्था आहे ते. म्हणजे भाऊ म्हणतात तसं, आहे चिरेबंदी वाडा परी नाही तो कामाचा, एका खोलीपायी जातो अर्धा पगार घामाचा. अशी अवस्था आहे. पण तरीसुद्धा तुम्हाला सांगतो, हे असे कार्यक्रम असतात ना की वीणाताई आणि दादांनी आयोजित केले, मिलिंद दादांनी आयोजित केलेले कार्यक्रम काय विचारतात, कसा आहेस आयुष्या, बरा आहेस ना, बरा दिसतोस वरवर पण खरा आहेस ना, असं आपल्याला विचारणारे काही काही कार्यक्रम असतात. आता हेच बघा ना, कुठलीही मात्रा, काना, अनुस्वार, रफार, वेलांटी, उकार नसलेला एक राग आहे, अत्यंत सरळ मार्गी, यमन. धबधबा आकर्षक असतो, तिथे गर्दी होणारच, पण संथलईत वाहणारी नदीसुद्धा तालबद्ध असते. यमन राग म्हणजे कुठलाही गोंगाट नाही, धावपळ नाही, वेदनेचं, आर्ततेचं शांत लईत केलेलं कथाकथन आहे असं वाटतं. अहो, एका क्लासात मुलं घोकत होती, निरेगम प मगम प मगम ग रे सा. तेव्हा चटकन गुरुजी म्हणाले, अरे इस राग को इतना आसान मत समझना, ये यमन नहीं, ये सिर्फ यमन नहीं, यह मन गा रहा है, ऐसे समझना. पुण्यात एक वेळ तुम्हाला वडे संपले अशी पाटी सापडेल, परंतु या रागात चाली संपल्या अशी पाटी कोणीही टाकू शकत नाही, कारण मुळात पाट्या टाकायला स्कोपच नाही या रागामध्ये. इतका विशाल राग आहे हा. तुम्हाला सांगतो, सूर काय, चाल काय, राग काय, छापखान्यातले खिळे काय, जुळवणाऱ्याच्या अकलेवर अवलंबून आहे काय दाखवायचं. मुळाक्षरं, सूर स्वतः काही सांगत नाहीत, पण कशापुढे काय ठेवायचं याला निर्मात्याची प्रतिभा ती कारणीभूत असते. यमनमधली सगळी गाणी सुंदर मुलीसारखी असतात. नाव काय, कॉलेज कुठलं, कुठे राहते कळलं की तेवढंच एक पाऊल पुढे पडल्यासारखं आपल्याला वाटतं. बाकी खऱ्या आयुष्यामध्ये सगळ्या पुरुषांना अप्सरा नावाची फक्त पेन्सिल आणि बादशाह नावाचा फक्त मसालाच मिळत असतो. पण तरी बाबूजींसारख्या बादशाह संगीतकाराचा परिसस्पर्श झाला की त्याची रचनेची अप्सरा होते. कारण देखावा प्रेक्षणीय असतो, ठिकाण रमणीय असतं, ललना कमनीय असते आणि बाबूजींचं गाणं यमनीय असतं. ऐका. दिवस चालले, ऋतू मागुनी ऋतू, जीवन
आशाबाईंनी गायलेलं हे गाणं आशा तशाने गाण्याचं नाही आहे, पण अनघाताईंसारख्याने ते गायलं की आशा पल्लवीत होतात आणि मग एक टाळी आशाबाईंची एक असं पण वाटायला लागतं. कारण जीवलगा कधीरी येशील तू मधल्या काही काही हरकती त्यांना अशा आहेत की जीव गेला तरी पण ते येत नाहीत समोर असं आहे. आणि इतक्या प्रकारचे राग आहेत त्याच्यामध्ये. मी म्हणालो यमनचा बेस आहे आणि आतमध्ये इतर रागांचं पुरण भरलं आहे. पण सांगायची गोष्ट अशी, एखादा राजवाडा असावा किंवा मोरू करण्यासाठी एखादी मयसभा असावी, तशी 16 दालनं असावीत आणि त्याच्यामध्ये एक सिंहासन यमनचं असावं आणि कुठच्याही रागातनं येऊन बरोबर बाण सुटल्यासारखं समयवर येऊन त्या सिंहासनावर विराजमान व्हावं. तशी अनघाताई विराजमान होत होती प्रत्येक वेळेला आणि अजूनच त्या झळाळी गाण्याची वाढत होती. मला असं वाटतं की दॅट विच कॅनॉट किल मी मेक्स मी स्ट्रॉंगर असं निश्चयचं वाक्य आहे. जे मला मारू शकत नाही ते मला अजून झुंजवण्यासाठी सक्षम बनवत जातं. आणि मला वाटतं ह्याचा परिपाक कोण असेल तर ओ.पी. नय्यर साहेब आहेत. अपने पे भरोसा आहे तो एक दाव लगाले असं म्हणत त्यांनी अख्खं जीवन कलंदरासारखं ते जगले. किंग ऑफ रिदम म्हणून प्रसिद्ध असलेले ओ.पी. टोपी स्वतः घालायचे, दुसऱ्याला कधीतरी टोपी लावली नाही. तुम्हाला सांगतो, मूळचे लाहोरचे असलेले नय्यर साहेब ही देणगी होती. रक्तात त्यांच्या पंजाबी मस्ती, ठसका आणि रुबाब आणि मस्तवालपणा होता. आणि यामुळेच काय, लताचा आवाज पातळ आहे, आपल्या संगीताला तो सूट होणार नाही असं त्यांनी ठरवून टाकलं स्वतःच्या मनाशी. एकदा ओपींना विचारण्यात आलं की काय हो ओपी, कधी तुम्ही चाली उचलल्या आहेत का दुसऱ्यांच्या? त्यावेळी ते प्रांजळपणे म्हणाले, हो उचलल्या आहेत की. सुन 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 जालिमा हे गाणं सिंग बिंग क्रॉस बीच्या सिंग 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 अ सॉन्ग विथ मी वरनं मी उचललेलं आहे. पण त्यानंतर आपली टोपी सरळ करत ते हे पण म्हणाले, फक्त मुखडा उचललाय बरं का, नंतरचं जे काही काम आहे ते सगळं माझं आहे. पंजाबी ठेका, पाश्चिमात्य शैली आणि हिंदुस्थानीकरण जसं ओपींनी केलं तसं कोणालाही जमलेलं नाही. अहो टांगाबीट ही ओपींची देणगी आहे. ते स्टुडिओमध्ये असले की करवंट्यांचाही सुयोग्य वापर व्हायचा. नाही तर लोक विचारतात नारळ खवल्यानंतर राहिलेल्या करवंट्यांचं काय करू? एकाने सांगितलं नी रिप्लेसमेंटसाठी कामाला येतील, ठेवून द्या म्हणून. पण ओ.पी. नय्यर साहेब त्या करवंट्यांना घेऊन त्यांचा टांगाबीटसाठी उपयोग करायचे, फरशा वापरायचे, लादीचे तुकडे वापरायचे, टापांचा इफेक्ट काढण्यासाठी लादी आणि करवंट्या ठेवून दिलेले असायचे आणि ते अजूनही स्टुडिओमध्ये बघायला मिळतात. आठवून पहा ना, पिया 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 क्योंकि यू तो हमने लाख हसी देखे हैं, किंवा बंदा परवर थांबलो जिगर, किंवा दिवाना हुआ बादल. क्योंकि अगदीच सांगितलं तर हे असं युगुलगीत आत्ताचं, हे पण ऐकून बघा.
इतका सुंदर कार्यक्रम चाललाय. खरंच जोरदार टाळ्या सगळ्या वादकांसाठी झाल्या पाहिजेत. कारण तुम्हाला सांगतो, एक पाऊल ठरवत असतं प्रवासाची दिशा, एक पाऊल ठरवत असतं प्रवासाची दिशा, आणि एक नजर सांगून जाते माणूस आहे कसा. एक नजर सांगून जाते माणूस आहे कसा. एक किरण बास होतो उजळायला पणती. आणि असं म्हणतात ना की एक खांदा खरा ज्यावर विसावते मान. आणि तुम्हाला सांगतो, एकच संधी देऊन जाते आयुष्याची हमी, आणि एकच पान लावून जाते आयुष्याची रमी. अहो, एक श्वास ज्याला नाही संपायचं भय, आणि एक कुस हवीच हवी काहीही असो वय. आणि एक श्वास कारणीभूत जन्म घेण्याला, एक श्वास कारणीभूत जन्म घेण्याला. मी म्हणेन एक गाणं कारणीभूत श्वास जगण्याला. तेच नाही तर कुठे मग अर्थ जगण्याला. मला असं वाटतं की वाऱ्यावरती ओळ नाही, ओठावरती शीळ नाही. श्वास म्हणतोय रेंगाळायला वेळच नाही आहे फार. कुठेतरी काहीतरी चुकतं यार. ही चूक दुरुस्त करण्यासाठी मैफली इतकी सुंदर गोष्ट असूच शकत नाही. मी एका मैफलीत असं बोलत असताना मध्येच काका उठले, म्हणाले छान कार्यक्रम चालला आहे, अतिशय सुंदर मराठी ऐकायला मिळते. मी म्हणालो थँक्यू. तर त्याच्यावर ते म्हणाले, ते पुण्यातले होते अर्थात, ते म्हणाले की हे कसं काय बरोबर आहे, तुम्ही अख्खा कार्यक्रम मराठीत केला आणि वर थँक्यू म्हणता. म्हटलं सॉरी. पण त्याच्यावर ते म्हणाले की दिस इज नॉट फेअर. मग नंतर मी त्यांना म्हटलं की कसं आहे काका माहिती आहे का, भावनांना जास्त महत्त्व आहे. भावनांना येऊ दे रे शास्त्र काट्याची कसोटी, अशी मैफल असते. आणि मग त्यांना असं म्हटलं मी की कार्यक्रमामध्ये काय माहिती आहे का, सर्वात जास्त महत्त्वाचं आहे की तुम्ही पाऊस किती पडतो याला जास्त मार्क देऊ नका, तुम्ही किती भिजता याला सर्वात जास्त महत्त्व आहे. एखादा माणूस म्हणत असेल मी किती जगलोय माहिती आहे का, त्याला मला हे सांगावं असं वाटतं की पाहिले असशीलही तू लाख पावसाळे, मी पावसात एका भिजलोय लाख वेळा. पावसात एका भिजलोय लाख वेळा. अशी ही आजची मैफल आहे, पुन्हा पुन्हा समरसून जाण्याची. कारण मागून मिळते ती दाद नाही, आणि सांगून येते ती याद नाही. असं मला वाटतं या गाण्याला तुम्ही मरेपर्यंत दाद द्याल, आणि अक्षरशः जीव ओतून द्यावा अशी साथ आपण या गाण्याला देतो. कारण गाणंच तसे. ऐकूयात शब्द. जब
एक गोष्ट आवर्जून सांगायची वाटते. हे आता आशाबाईंचं गाणं होतं आणि लताबाईंचं गाणं आता तुम्ही ह्याच्यामध्ये ऐकलेलंच आहे, पण ह्याच्या पुढची पण लताबाईंची गाणी आपण ऐकणार आहोत. पण मला असं वाटतं की आशा आणि लता हे दोन करिश्मे होते. एक गोष्ट सहज सांगायची वाटते. एकदा लताबाईंचं गाणं ऐकून उस्ताद बडे गुलाम अली यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळले आणि त्यांनी पुढे काय बोलणार इतक्यात सांगितलं की कंबख्त कवी बेसुरी नाही होते. हा किस्सा एका क्लासमधले गुरुजी आपल्या शिष्यांना सांगत होते. तर ते ऐकून गाणं शिकणारा एक विद्यार्थी म्हणाला, त्यात काय, माझं गाणं ऐकून तर सर रोजच रडत असतात. कसं आहे ना, अस्सल आणि कम अस्सल ह्याच्यातला फरक जेव्हा आपल्याला कळत नाही तेव्हा असा घोटाळा होतो. दर्जा आणि जर्दा याचं पण तसंच आहे. रटाळ गाणं गाण्यापेक्षा त्याच्यामध्ये कुठेतरी नाट्यमयता असायला पाहिजे. म्हणजे तीन मिनटं किंवा 3.5 मिनटं ह्याच्यामध्येच सगळी मजा आली पाहिजे. मला असं वाटतं की ह्यांचं श्रेय असं होतं, भीमसेन जोशी म्हणायचे, आम्ही काय यमन 3.5 तास गायल्यानंतर कुठे रंग येतो, पण बाई बसल्या की अक्षरशः एका ओळीमध्ये किंवा एखाद्या हरकतीमध्ये यमन दाखवून देतात. तासात नाटक आटपावं लागतं, नाही तर ते आपटतं. चुस्त संगीत रचना हा त्याचा प्राण आहे. ज्यांच्या संगीतात साचा नव्हता तर प्रयोगशीलता होती, असे संगीतकार म्हणजे पंडित जितेंद्र अभिषेकी. खयाल नोमतोम तराणा वापरणारा प्रतिभावान संगीतकार. अहो 35 वर्ष आपला ठसा कायम ठेवून देणारा, अखंड अविरत साधणारच असलेला असा महान संगीतकार म्हणजे पंडित जितेंद्र अभिषेकी. याचं कारण म्हणजे घरातलं धार्मिक वातावरण, मातीतला भजनातला ठेका, घराण्याची कीर्तन परंपरा आणि संत साहित्याचा गाढा अभ्यास. भावनाप्रधान आणि बुद्धिप्रधान गायनाचा उत्तम समतोल कुठे बघायचा असेल तर अभिषेकी बुवांची घायाळ करणारी स्वरांची कट्याळ आपण घेतली पाहिजे आपल्या हृदयामध्ये. कारण अभिषेकी गातात तेव्हा रागाची धून होते आणि तालाचा छंद होतो. एवढी सहजता त्यांच्यामध्ये असते. प्रेयसीच्या सहवासाचा प्रणय गंध परिमळतो आणि ओळी ओळीतून सांगतो. ऐकूया काय सांगतो. गुंतता हृदय हे गुंतता हृदय हे गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाशी गुंतता हृदय हे गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाशी हा प्रणयगंध परिमळे हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी गुंतता हृदय हे गुंतता हृदय हे गुंतता. या इथे जाहला या इथे जाहला संगम दो सरितांचा. या इथे जाहला या इथे जाहला संगम दो सरितांचा. या इथे जाहला या इथे जाहला या इथे जाहला या इथे जाहला संगम दो सरितांचा. प्राप्तनी आपुल्या योग तिथे प्रिधीचा. प्राप्तनी आपुल्या योग तिथे प्रिधीचा.
दुर्दैवे आपण दुरावलो या देही 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 सहवास संपदा डागळले ऋणतेही सहवास संपदा डागळले ऋणतेही स्मर एकच ते हृदयाशी स्मर एकच तेव्हा सखये निज हृदयाशी हा प्रणय गंध परिमळे हा प्रणय गंध परिमळे तुझ्या अंगाशी गुंतता हृदय हे गुंतता हृदय हे कमलदला प्रणय गंध परिमळे हा प्रणय गंध परिमळे तुझा अंगाशी गुंतता हृदय हे गुंतता हृदय हे गुंतता 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 हृदय हे गुंतता आपण मुलीमध्ये गुंतलो की त्याचा गुंता होतो आणि वसंत कानेटकरांनी लिहिलं की ती गुंतता हृदय होतं असं आहे. म्हणजे कसं आहे की एक कवी म्हणाले होते की तबल्यासाठी स्पेशल क्या बात आहे. खरं तर नाट्यसंगीतामध्ये तबलजी हा ट्रबलजी असतो, पण अमेय ठाकूर देसाई आणि रवी नवले हे तब्बलजी आहेत. कारण भेटायला येणारी प्रेयसी आणि समेवर येणारी ओळ येण्याआधीपासून कशी खूपच सुरत दिसू शकते हे अमेयच्या बोटातून आणि रवीच्या समेवरनं आपण समजू शकतो. इतकी सुंदर साथ दोघेजण नेहमीच करत असतात. आपण केला की तो गुंता आणि कानेटकरांनी दिलं की ते गुंतता. असं का होतं? एका कवीने असं म्हटलं की SSCचं बसलो होतो प्रथम परीक्षेचं, काळजीपूर्वक पेपर सोडवा आदेश उपदेश. पेपर पहिला घंटा पहिली क्षण हा औत्सुक्याचा आणि माझ्यापुढती नंबर होता शुभदा जोशीचा. इथे कोणी शुभदा जोशी असतील तर तो योगायोगच समजा. मानेला ती देऊन हिसडा किंचित सवयीने लिहू लागली पेपर जेव्हा पानांवर पाने पानांवर पाने पानांवर पाने. मुली सिन्सिअर असतात त्यामुळे त्यांचे रिझल्ट लागतात आणि मुलांचे निकाल लागतात. सुंदर नाजूक रेशीम काळा शेपटाचा भार तिचा तत्क्षणी येऊन पडला माझ्या बाकावर. 3 तास एक चित्त मी तिच्या शेपटात, एकही ओळ लिहिली नाही उभ्या पेपरात. शेवटची ती घंटा होता आलो भानावर, कळले आम्हा जगणे आता गावी खेड्यावर. केसांनी या गळा कापला, गुंतता आणि गुंता मधला फरक. केसांनी या गळा कापला अलगदची माझा, पीडित शेपट्या परी बैलाच्या जगतो हा राजा. शेतीवरती मोटेवरती मोटेवरती शेतीवरती आता माझी उपजीविका. शिक्षणास मी आज पारखा शुभदा प्राध्यापिका. शिक्षणास मी आज पारखा शुभदा प्राध्यापिका. पण काही लोकांचं कसं असतं माहिती आहे का, कोई हसीन हादसा हुआ ही नहीं तमाम उम्र कटी
वो मेरा हुआ ही नाही. हे सांगण्यात त्यांना धन्यता वाटते. मग अशी लोक म्हणतात, चंद्र असा समोर आला, बायको म्हणाली काय चांदणं पडलंय, तर टॉर्च बघून म्हणतात कुठे पडले, आणि म्हणतात की चंद्रमा आहे नभाशी शांत शीतल चांदणे, आमाच्या आहे कपाळी अमृतांजन लावणे. कुठे ठेवलीस ग बाटली. अशा लोकांना मला चिमटा काढावा असं वाटतो. एका कवीने म्हटलं होतं की भास्करा आम्हासही दया येते तुझी कधी मधी, पाहिली आहेस का तू रात्र प्रणयाची कधी. त्यावर सूर्याने तेजाळणारं उत्तर दिलं कवीला की ह्यांच्या म्हणे आम्हासही या शायराची कीव येऊ लागते, अरे ह्यांच्या म्हणे प्रणयास यांना रात्र यावी लागते. प्रणयाला कशाला रात्र पाहिजे. तुम्हाला सांगतो, चांदण्याची झेरॉक्स काढता येईल का, शक्यच नाही. पण चांदणं कुणाच्या डोळ्यात पाहता येईल का, हो पाहता येईल. आरशात उतरवता येईल का, हो उतरवता येईल. कारण माडगुळकरांचे शब्द आहेत आणि बाबूजींचा चंद्र आहे, त्यामुळे तो कायम नवीनच असणार या गाण्यासारखा. ज्याप्रमाणे चंद्र कुठच्याही स्पॉन्सरशिपशिवाय सुंदर कार्यक्रम आपल्याला देत असतो, तसा टिपटॉप कार्यक्रम वीणाताई आणि वीणाताईंचे अहो आपल्याला देत असतात.
हा इतका सुंदर चंद्र झरतोय आणि आपण हा कार्यक्रम इतका सुंदर अनुभवतोय. मला एक किस्सा इथे आठवला. अरुणजी दाते म्हणाले होते, एके दिवशी सहज म्हणून मला फोन आला हृदयनाथ मंगेशकरांचा. म्हणाले, अरे मला तुला एक चाल ऐकवायची आहे, घरी ये. त्यांनी चाल म्हणून दाखवली. बघता बघता रिहर्सलचा माहोल सुरू झाला. या सुंदर गाण्याच्या सुमधुर चालीचा आनंद घेत असताना अरुण दाते म्हणाले की अरे पण ह्याची गायिका कोण आहे? तर ते म्हणाले, एक फिमेल सिंगर आहे रे, तुला ड्युएट गायचं आहे. अरुणजी म्हणाले, अरे पण कोण आहे गाणार आहे? तिच्याबरोबर प्रॅक्टिस तर करायला पाहिजे. हृदयनाथ गमतीने म्हणाले, तू नाव ऐकलेस की नाही माहीत नाही, पण तिला आजकाल लता मंगेशकर असं म्हणतात. हे ऐकून अरुण दाते म्हणतात, माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. दिदींबरोबर गायचं म्हणजे फार मोठं आव्हान पेलण्यासारखं होतं. तेव्हाचा काळ म्हणजे एकच माईक आणि तो सगळ्यांनी गाठायचा. आणि त्यात अरुण दाते साहेब चांगले उंच नींच. मग लताबाई आणि अरुणजी एकत्र गाऊ शकतील अशी एक योजना करण्यात आली. अरुणजी म्हणाले, बाई माझ्याहून देहाने ठेंगण्या असल्या तरी त्यांचं गाणं उत्तुंग होतं. अरुणजी म्हणाले, आमच्यासारख्या गायकांना माईकपर्यंत पोहोचायचं असतं, पण लताजी जिथून गातात तिथून करोडो रसिकांच्या थेट हृदयात पोचत असतात. मराठी भावसंगीतातलं लता मंगेशकर आणि अरुण दाते यांनी अजरामर केलेलं अवीट गोडीचं गाणं तुमच्या पुढे सादर करतोय, ऐका. संधिकालिया शा धुंदल्या दिशा
दोन मनस्वी कलाकारांना एकत्र काम करताना पाहणे विलोभनीय असतात. तर तुम्ही धनंजय आणि अनघाताईला बघतात किती विलोभनीय आहे. पण दोन लहान मुलं जशी खेळता खेळता भांडतात आणि भांडता भांडता खेळतात, तसं वातावरण दोन मोठे प्रतिभावंत एकत्र असले की होत असतं. हे छोटे मोठे मतभेद, भांडणं आणि त्यातून पुन्हा कधीही आठवतच नाहीत इतकं एकत्र येऊन काम करणं, हे सुद्धा होत असतं. आणि आठवलंच तर पुन्हा हसून ती माणसं सोडून देतात, पुढल्या कामाला लागतात. मी बोलतोय त्या दोन महान लोकांबद्दल, SD बर्मन आणि साक्षात लताबाई. SD बर्मन इतके मनस्वी होते की त्यांना पान खायचा भलता शौक होता. खुशीत आले तर मोठं बक्षीस दिल्यासारखं पान पुढे करायचं आणि म्हणायचे खाओ. एरवी मात्र महाकंजूष, ते पान भल्या भल्यांना लाभायचं नाही, पण त्यांचं पान हलायचं नाही लताबाईंशिवाय. आणि पहिलं मानाचं पान लताबाईंचं असायचं. अशा लोभस लाघवी व्यक्तिमत्वाचं म्हणजे बर्मनदांचं लतादीदींबरोबर काही कारणांवरनं थोडंसं बी नसलं. झालं. काही चित्रपटांसाठी चक्क दीदींना त्यांनी विचारलंच नाही. बरीच गाणी दीदीशिवायच त्यांनी केली. पण मग एके दिवशी अचानक त्यांच्या मनात काय आलं माहीत नाही. ते उठले आणि दीदींच्या घरी आले आणि म्हणाले, लौता चलो गाना गाई. आणि इतकं गोड पद्धतीने पाण्याचा तोबरा भरून ते म्हणाले की दीदी त्यांना नाही म्हणूच शकल्या नाहीत. कसलं भांडणनी कसलं काय. अहो, हे SD बर्मन म्हणायचे, लौता है तो हम सेफ है. फक्त पेटी तबला आणि लौता एवढंच मला पाहिजे, बाकी काही नको. सज्जाद हुसेन म्हणायचे, लता ही खाली गाती है, बाकी तो सब रोते हैं. आणि बाकीचे गायक कलाकार म्हणायचे, संगीतकार म्हणायचे, नौशाद म्हणायचे, लताचा आवाज म्हणजे सोन्याची तार आहे, सोन्याची तार. और लता की मी क्या तारीफ करूं, अरे समंदर की मछलियाँ भी उसका ही गीत गाती है, असं म्हणायचे. मला असं वाटतं लताबाईंबद्दल काही बोलण्यापेक्षा पेढा शीर्षासन घालून खाल्ला तरी चांगलाच लागतो. तेव्हा आपण त्यांच्याबद्दल काही बोलण्यापेक्षा त्यांचं एक गाणं ऐकूया आपण. जाने क्या अब आगे रे.
मला वाटतं की एक कार्यक्रम करून वंशफोर देण्यापेक्षा आपण अख्ख्या कार्यक्रमाला वंशफोर दिला तर फार बरं होईल. वीणाताई हे नक्की मनावर घेतील, मला खात्री आहे. अच्छा, खरं तर ही सगळीच फरमाईशच आहे सगळ्या गाण्यांची, परंतु तरीसुद्धा अजून एक फरमाईश आली आहे. पण तत्पूर्वी आपण वंशमोरचा आस्वाद घेऊयात. रात को जब चांद चमके जल उठे तन मेरा, मैं कहूँ मत करो चंदा इस गली का फेरा। रात को जब चांद चमके जल उठे तन मेरा, मैं कहूँ मत करो चंदा इस गली का फेरा। SD बर्मन साहेबांकडे मारुती गीर होते, आमच्याकडे अमेय ठाकूर देसाई आहेत. जोरदार टाळ्या अमेय ठाकूर देसाई यांच्यासाठी. आत्ता कार्यक्रम सुरू झाला असं वाटायला लागले. या गीताला शिवकुमार शर्मा यांचा तबला होता. ही मोलाची माहिती रसिक श्रोत्याने दिली. कसं आहे ना, रसिको असं म्हणतात की नियती नेहमीच शूर, मेहनती आणि सज्जन माणसाला ऐतिहासिक कामगिरीसाठी निवडत असते. असाच एक गायक ज्याचा सज्जनपणा, सात्विकपणा आणि प्रेमळ मन त्याच्या आवाजातनं नकळत झिरपत होतं. तुम्हाला सांगतो, कांतीलाल सारख्या एका सामान्य चाहत्याला एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा हृदयविकाराचा झटका आला असताना सुद्धा या गायकाचा आवाज आपल्याला औषधांपेक्षाही जास्त लवकर बरं करेल असा विश्वास देऊन जायचा. तो महान गायक म्हणजे टेरफिक गाणारा रफी. दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी देखील रफीच्या स्वरांमध्ये अल्लाचा आवाज आहे असं सांगितलं होतं. रफी साहेबांचा अद्भुत आवाज हिंदी, मराठी, गुजराती, इंग्लिश, स्पॅनिश, डच, क्रिओली यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये घुमला. अहो, कधी काळी कोरसमध्ये गाणाऱ्या आवाजाला पुढे मोगले आझम गाण्यामध्ये 100 जणांच्या कोरसची साथ मिळेल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. रफी साहेब परफेक्शनिस्ट होते हो. सुहानी रात ढल चुकी या गाण्याचं रेकॉर्डिंग मस्तपैकी पार पडलं, पण रफी साहेब रात्रभर तळमळत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी तडक नौशादजींचं घर गाठलं. अक्षरशः रडत रडत रफींनी विनंती केली की ते रेकॉर्डिंग आपण परत करूया. नौशाद म्हणाले, अहो खुळे काय तुम्ही, गाणं मस्त झालं आहे, आता कशाला अट्टहास करता. त्यावर रफी म्हणाले, माझ्या मनाला माहिती आहे मी कुठे चुकलो होते. प्रत्येक शब्द खास प्रकारे उच्चारला गेला पाहिजे यासाठी रफी साहेब आग्रही होते. SP बालसुब्रमण्यम यांनी दिन ढल जाये या शब्दात हाय हा शब्द रफी साहेबांनी इतका हाय क्लास गायला आहे, तसं तो कोणीच गाऊ शकणार नाही असं बालसुब्रमण्यम यांनी सांगितलं होतं भर कार्यक्रमात. लताबाईंशिवाय आपण लाजवाब संगीताच्या जोरावर आजवर एक हाती हिट गाणी देऊ शकलो असे सांगणारे नय्यर साहेब सांगतात जाहीरपणे कबूल करतात की रफी नसता तर OP पण नसता. किशोर कुमार सारखा महान गायक एका कार्यक्रमात आपल्या चाहत्यांना सांगतो, मी जर एखादं गाणं 2-4 प्रकारे गाऊ शकत असेल तर रफी साहेब ते 100 वेगळ्या प्रकारे गाऊ शकतात. मेरे सनम चित्रपटातली गाणी बघा किंवा अगदी कोहिनूर चित्रपटातलं हे गाणं बघा, ज्या गाण्यामुळे चित्रपट ओळखला जाऊ लागला असं गाणं रफी साहेबांचं. ऐकूया. मधुबन में राधिका नाचे रे, मधुबन में राधिका नाचे रे, गिरधर की मुरलिया बाजे रे. गिरधर की
बाजे तिरकिट धूम ताता मृदंग बाजे तिरकिट धूम ताता नचत छुम छुम ताते ताते ताता छुम छुम छनन छुम छुम छनन कांधा 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 मधुबन में राधिका नाचे रे मधुबन में राधिका नाचे रे मधुबन में राधिका सारे सागरे मग मम बनी रे सारे सारे दब मब सारे दब मब गम रे मधुबन में राधिका नाचे रे सा सा सारे दब मब गम रे सा सा गम नि द सा मधुबन में राधिका नाचे रे मधुबन में राधिका ओ दे नादर दिरतानी तादारे धीम धीम तनाना नादर दिरतानी तादारे धीम धीम तनाना नादर दिरतानी तादारे धीम धीम तनाना नादर दिरतानी तादारे ओ दे तना दिर दिरताना दिर 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 तुम दिर 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 हा दिर दिर तक धूम दिर तक दिर दिर ता ता नादर दिरतानी ता ओ दे नादर दिरतानी ता ओ दे नादर दिरतानी तादारे धीम मला सांगायला आनंद होतो की हे गाणं रफी साहेबांनी गायलं, शकील बदावी यांनी लिहिलं आणि नौशाद अलींनी संगीतबद्ध केलं. म्हणजे 3 मुसलमानांनी त्या कन्हैयाच्या बासरीला हात घातला बघा. म्हणजे प्रेमामध्ये कसं असतं की अंगण वेस कुंपण्याला काही महत्त्व नसतं. प्रेम हे असं असतं, समर्पणात संपतं आणि आकर्षणात सुरू होतं. तिथे हिंदू नाही, मुसलमान नाही, काही नाही. आणि मला असं वाटतं शांता प्रसाद एकदा बोलले होते, म्हणाले की शांताजी इतना सुंदर बजाते हा. त्यांना एका मोहतरमेने विचारलं की नाचे मन मोरा मगन तिगदा धीगी धीगी कौनसा घी काके बचता है. त्यावर शांता म्हणाले होते, मोहतरमा जरा सुनिए, ऊपर वाला परवरदिगार आके अगर कहे शांता बोलो क्या चाहिए, तो हम कहेंगे 400 साल की उम्र देना, 300 साल कूट के रियाज करेंगे और 100 साल बजाएंगे. हे सगळे जे आहेत ना, हे सगळे रियाज करोगे तो राज करोगे. आणि मला वाटतं रवी नवले त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे की एवढा हे 1/4 दिसतात, 3/4 त्यांच्या रियाजात असतात, तेव्हाच ते समोर दिसत असतात. आम्ही ठाकूर देसाईसुद्धा इतका सुंदर जबरदस्त हात आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्यांचं कौतुक झालं पाहिजे. आपण जोरदार टाळ्यांनी एकदा वीणाताईंना आणि मिलिंद दादाला, त्यांचे चिरंजीव अमेय आणि कश्मीरा यांच्याकडनं कलाकारांचा फुल न फुलाची पाकळी म्हणून छोटेखानी असा सत्कार आपल्याला करायचा. रवी नवले नाव सगळ्यांना परिचित आहे. त्याच्या नावामध्ये पण नवल दडलं आहे आणि त्याच्या कर्तृत्वात जास्त तळपणारा सूर्य आहे असं मला वाटतं. कारण शिवरंजनीमध्ये जो न देखे कवी वो देखे रवी म्हणतात, पण मला असं वाटतं की या रवीबद्दल मी म्हणतो असा, जो न देखे कवी वो देखे रवी, त्याच्यापेक्षा जो देखे रवी वो ना देखे अनुभवी असं म्हटलं पाहिजे. इतका अनुभव त्याच्या गाठीशी आहे. शिवरंजनीचे असंख्य धुरंधर कलाकारांबरोबरचे कार्यक्रम त्याने केलेले आहेत. प्रभात्रे म्हणू नका, मोठमोठे दिग्गज कलाकार म्हणू नका, त्यांना ठाण्यामध्ये आणून त्यांचे काम केलेले, गायलेले आहेत. आणि इतका उत्सवप्रिय माणूस, इतक्या नवीन नवीन संकल्पना सुचत असतात. तबल्याचे क्लासेस, त्यातनं मुलांना शहाणं करत तो सोडत असतो. त्याचबरोबर तबला हे नुसतं गणित न राहता राजहंसाप्रमाणे एखाद्या लईचा राजहंस असावा, तसा आमचा अमेय ठाकूर देसाई. जोरदार टाळ्या त्याच्यासाठी सुद्धा. तो पण एक सुंदर संकल्पनाकार आहे. त्याचेसुद्धा वेगवेगळे कार्यक्रम सुरू असतात. मुख्य म्हणजे रवी आणि अमेयचे दोघांचेही व्यवस्थित कार्यक्रम चालू असतानाही एकमेकाच्या पटावर पाय न देता ते साथ संगतीसाठी एकमेकाला येतात. म्हणजे त्यांच्यातला कलाकार किती जिवंत आहे बघा. मला आठवण होते जेव्हा रफी सांगतात हे गाणं किशोरला द्या, त्याला चांगलं वाटेल, आणि किशोरजी सांगतात हे गाणं रफींना द्या, तेव्हा मला हे 2 दिग्गज कलाकार आठवतात की दोघांच्याही कार्यक्रमात चल आज मी येतो तुझ्याबरोबर, काय वाजूयात आपण गाणी. तर याला म्हणतात जिगर आणि याला म्हणतात कलावंताचं अस्सल असणे. पण वीणाताईंकडनं आपण त्याचाही सत्कार करूया अमेयचा. आता त्याचबरोबर अभिजित पाटील
कार्यक्रमामध्ये जसं जेवणामध्ये सुगरण लागते तसं कार्यक्रमामध्ये नाद वैभव पुढे नेला एक सुगरणाचा हात लागतो, तो अभिजित पाटील यांचा आहे. त्याला आम्ही आता अभिजात पाटील म्हणायला सुरुवात केली, तो अभिजित नाहीच आहे. त्याचाही आपण सत्कार इथे संपन्न करूया. त्याबरोबर आपण सचिन नाखवा यांचा जोरदार टाळ्या वाजवून आणि फुलना फुलाची पाकळी देऊन सत्कार करू. ऑक्टोपॅडवर तालवाद्यांवर सचिन लीलया आपल्याशी संवाद साधत असतो. माझ्या उजवीकडे अशोक पत्कींचं ज्याच्याशिवाय काम चालत नाही असा धुरंधर कलाकार विनय चेऊलकर बसलेला आहे. असंख्य दिग्गज व्यक्तींबरोबर त्याने काम केलेलं आहे. त्याची नावं वाचायची म्हटली तर एक वेगळा कार्यक्रम करायला लागेल विनय. त्यामुळे थोडक्यात तुझा सत्कार करतो आणि पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. विनय चेऊलकर. सर्व ज्येष्ठ कलाकारांच्या पसंतीचं पहिलं नाव सिंथेसायझरमधलं. माझ्या उजवीकडे संतोषजी वाघमारे बसलेले आहेत. हे वाद्य कोणी वाजवलं तरी ते संवाद साधू शकतं, पण त्याने वाजवले की ती संवादिनी होते, आपण वाजवले की वादिनी असते. असा संतोष वाघमारे, त्याचंसुद्धा मी काश्मीराकडनं स्वागतपर असं फुलना फुलाची पाकळीतून कौतुक करतो. अनघाताईबद्दल काय सांगू. अनघाताई पेंडसे म्हणजे पेंडसे म्युझिक अकॅडमीच्या संचालक. सुखाच्या क्षणात आणि व्यथांच्या घणात ज्यांचा उभा पाठीशी अदृश्य हात असतो. आणि अनघाताई नुसता हात नाही ठेवत तर कधी कान पण पिरगळतात. अनघा पेंडसे यांना ठाणे गौरव बहुमान मिळालेला आहे. गजानन वाटव्यांपासून ते अजय अतुलपर्यंत अगदी अवधूत गुप्तेपर्यंत त्यांची कारकीर्द बहरलेली आहे. त्या आमच्या कार्यक्रमांमध्ये गातात, हा आमचा बहुमान आहे खरं तर. त्याचबरोबर धनंजय म्हस्कर, मी म्हणालो तसं संजीव अभ्यंकर यांचा अतिशय डोळस शिष्य. स्वरांचा झरा आणि भक्तीचा फुलरा घेऊन आलेला धनंजय, रसाळवाणी निर्मळ मन लाभलेला गायक. एकदा त्याचं कौतुक करताना एका कलाकारांनी सांगितलं, म्हणजे कलाकार आणि रसिक, त्याने सांगितलं की फार सुंदर आवाज आहे तुमचा. त्यावर तो म्हणाला, अहो तयारीबद्दल पण बोला. तयारी मी श्रमाने केली आहे, देवदत्त नाही आहे. मला असं वाटतं आळस म्हणजे शून्याची बेरीज आणि उत्साह म्हणजे धनंजयच्या कर्तृत्वाची बेरीज. तर सृजनाचा पाझरही दैवी देणगी असू शकते, पण तो सतत पाझरत राहण्यासाठी प्रयत्न आपल्याला करायला लागतात. तसं सजग प्रयत्न करणारा हा प्रयत्नशील गायक आहे. त्याचबरोबर या अख्ख्या कार्यक्रमाला ज्यांनी 4 चांद लावले ते आमचे भगवान दादा. जे नसतील तर आमचा कार्यक्रम ऐकूच येऊ शकत नाही तुम्हाला, असे भगवान दादा. आणि माझ्याबद्दल थोडक्यात सांगायचं तर मला सहन केल्याबद्दल धन्यवाद. माझं आडनाव आहे साने, म्हणजे 6 कडेने गाण्याकडे नेणारा तो मी. धन्यवाद.